तुम्ही अशी मुळ्याची भाजी कधी बनवली आहे का? एकदम झटपट आणि पटापट होते. काहीच जास्त पदार्थ नाही लागत ह्याला. अगदी घरच्या साहित्यात होते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे मी मुळा किसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी काढून घेतलं आहे. 3 हिरव्या मिरच्या घातल्यात, कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी लसूणची पात आणि जिरं घातलं. हे सगळं वाटून घेतल्यानंतर आपल्याला एक फोडणी करायची. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. त्याच कढईमध्ये अर्धा चमचा जिरे घातले. तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घातल्यात. या भाजीला लसूण भरपूर लागतो म्हणून भरपूर लसूण घाला. लसूण हार्टसाठी खूप चांगला असतो. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. आणि कढीपत्ता आणि लसूण छान तडतडल्यानंतर आपण इथे वाटण घालणार आहे, जे आपण केलं होतं ते. आता हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनटं याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर लसूणची पात नसेल तर नाही वापरली तरी चालेल, पण लसूण भरपूर घाला. दोन ते 3 मिनटात चांगलं याला परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता मी जो किसून घेतलेला मुळा आहे त्याचं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे, तो मुळा घालणार आहे. झालं. याच्यानंतर मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची. हे आधी मिक्स करून घ्यायचं आणि हे 10 मिनटं वाफेवर शिजवायचं. एकही पाण्याचा थेंब घालायचा नाही, कारण की मुळ्याला स्वतःचं पाणी सुटतं. भरपूर असं पाणी असतं मुळ्यामध्ये. आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मी हे सुरुवातीचे 2 मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे, कारण की मुळा शिजल्यानंतर आळतो, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करता येतं. तुम्हाला हवं असेल तुम्ही आधी मीठ घालू शकता, पण मी नंतर घालणार आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनटं फक्त वाफेवर शिजवल्यानंतर मुळा आळला म्हणजे कमी झाला आहे. चवीपुरतं मीठ घातलं आणि ह्याला 5 ते 7 मिनटं छान असं वाफेवर शिजवून घेणार आहे. पण ह्याला मी 2-2 मिनटांनी मध्ये मध्ये ढवळून घेत होते, कारण की ह्याच्यात पाणी नाही आहे, खाली जळू नये म्हणून. 10 मिनटात ही भाजी खूप मस्त तयार होते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने मुळ्याची भाजी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.